श्री स्वामी समर्थ. स्मशानी मेलेडी कोण आहे? हिची उत्पत्ती कशी झाली? तर स्मशानी मेलेडी ही पार्वती माता पासून उत्पन्न झालेली आहे. जेव्हा पार्वती माता अमरुआ नावाच्या राक्षसासोबत युद्ध करत होती आणि जवळजवळ हे युद्ध 5000 वर्ष चाललं. त्याचं सर्व सैन्य आणि अमरुआ राक्षस स्वतः त्याला पूर्णपणे शक्तिहीन केलं होतं मातेने. आणि जेव्हा त्याच्या वध करण्याची वेळ आली तेव्हा तो अमरुआ राक्षस एका मेलेल्या गायीच्या चमड्याखाली जाऊन लपून गेला. तिथे माता पोहोचू शकत नव्हती कारण ते अपवित्र होतं. त्यामुळे माता तिथेच थांबली आणि मातेने आपले हात रगडणं चालू केलं आणि त्यामधून दिव्य कण खाली पडू लागले, मळ खाली पडू लागला हातातनं आणि त्यातनं उत्पन्न झाली मेलेडी माता. ह्या देवीचं मंदिर गुजरात मध्ये आहे. तसंच या देवीचं मंदिर उज्जैन मध्ये सुद्धा आहे. कालभैरव मंदिराच्या थोड्या अंतरावर. खूप कमी लोक तिथे जातात कारण तिथे जादू, टोना, मंत्र, तंत्र जे काही केलेलं असतं ते सगळं काढण्यात येतं. तिथे गेल्यावर तुम्हाला दिसेल तिथलं दृश्य की झाडाखाली बरेच बाहुले लावलेले आहेत, कुणाचे फोटो लावलेले आहेत. ज्या कोणी लोकांनी त्रास देण्यासाठी काही केलेलं आहे तशा लोकांचे फोटो आणि बाहुल्या तिथे लावलेले आहे. उज्जैन मध्ये सुद्धा हे सर्व. आणि तिथे खूप कमी लोक पोहोचतात. स्मशानी मेलेडी म्हणजे ती स्मशानमध्ये एका जळत्या प्रेतावर बसलेली काळ्या वस्त्रामध्ये असं तिचं रूप आहे. तिचं वाहन काळ्या कलरचा बकरा असं आहे. भयंकर उग्र रूप आहे देवीचं. तर अशा ठिकाणी शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर उज्जैन मध्येही देवीचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्ही कधी उज्जैनला जाणार असाल तर नक्कीच देवीचंही दर्शन घ्या. तेही शक्तिपीठ आहे आणि तिथलं जे वातावरण आहे ते थोडंसं भयानक आहे. तिथे जातानाच तुम्हाला एक एनर्जी फील होते की काहीतरी असल्याचा भास होतो त्या वातावरणात आणि खूप असं शांत वाटतं. जर गेलात उज्जैनला तर त्या देवीचंही दर्शन करा आणि तिथलं रूप बघून कुठेतरी मनात भीतीही वाटते की आपण हे कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी आलेलो आहे. पण ती देवी उग्र जरी असली तरी तुमच्यावर काही तंत्रक्रिया केलेली असतील, काही स्मशानी क्रिया केलेल्या असतील तर ज्या ठिकाणी चांगल्या शक्ती पोहोचू शकत नाही त्या ठिकाणीही ही देवी पोहोचून ते सगळं थांबवण्याचं, ते सगळं काटण्याचं सामर्थ्य ह्या मेलेडीमध्ये आहे. शिवाय खूप लवकर ही देवी फलप्राप्ती देते. बरेच जण एनर्जी प्रत्यक्ष करू पाहतात. एनर्जी प्रत्यक्ष करणे म्हणजे त्या एनर्जीचा सामना करणे, त्याला प्रत्यक्ष करणं म्हणतात. ही एनर्जी एका दिवसात प्रत्यक्ष होते पण त्यासाठी त्याची साधना स्मशानात करावी लागते. स्मशानात साधना करण्याचा विधी हा वेगळा असतो. ज्या लोकांची गुरुदीक्षा झालेली आहे तंत्रमध्ये, शिवाय गुरु आज्ञेने ही साधना करावी. पण ह्या एनर्जीची साधना तुम्हाला जर घरात करायची असेल तर तिथेही तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला 41 दिवसाचा टाइम द्यावा लागतो आणि 41 दिवसात सुद्धा देवी प्रत्यक्ष होते. साधनेमध्ये सातत्य, नियम सर्व पाळले जायला पाहिजे. आणि तुम्हाला फोटो लागतो देवीचा. त्याच्यासाठी एक बंद खोली असली तरी पुरेसी आहे. तुम्हाला देवघराजवळ ही साधना करायची नसते. एका बंद खोलीत जिथे कोणी येत जात नसेल तिथे चौरंगवर देवीचा एक फोटो, त्याच्या आधी त्या चौरंगवरती काळं कापड, त्या काळ्या कापडावर काळे उडीद टाकायचे असतात आणि त्याच्यावर देवीचा फोटो ठेवायचा असतो. आणि तिथे तुम्हाला तिळीच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा असतो, नाहीतर गाईच्या तुपाचा दिवा. आणि ती रूम बंद करून काळ्या आसनावर बसूनच तुम्हाला देवीची साधना करायची असते. जेव्हा तुम्ही ही साधना करतात आणि जेव्हा देवी प्रत्यक्ष होते किंवा तुम्हाला एनर्जी फील होते त्यानंतर तुम्ही देवीकडून तुमचं जे काम आहे त्याच्यासाठी मनोकामना तुम्हाला बोलून आराधना करायची असते. जी कामं तुमची अडकली आहेत किंवा तुमच्यावर कोणी तंत्र मंत्र स्मशान क्रिया केलेली असतील किंवा बांधून ठेवलेलं असेल किंवा तुमचं लक्ष्मी बंधन पण बरीच लोक स्मशान क्रियेने बांधून ठेवतात किंवा तुमचं घर तोडण्यासाठी सुद्धा स्मशान क्रिया केली जाते.
ती कशी करतात ते पण मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर हे सर्व बंधन ह्या देवीच्या आराधनेने तुटतं. आणि विशेष म्हणजे देवी तुम्हाला अजून हाही वर देते की ज्याने जे काही केलेलं आहे हे त्याचं त्याला जातच, शिवाय त्याच्या कितीतरी पटीने त्याला त्रास चालू होतो. आणि पुन्हा तुम्हाला हाही वर मिळतो की यापुढे तुमच्यावर कोणी काही क्रिया करू नये किंवा तुमच्या घराचं संरक्षण देवी साक्षात करते. आणि जेव्हा तिची उत्पत्ती झाली तेव्हा मातेचं वय फक्त 5 वर्ष होतं. दुसऱ्याच क्षणाला ही माता त्या राक्षसाजवळ, असुराजवळ पोहोचली, त्या गायीच्या चमड्याखाली, आणि तिथे तिचा वध करून बाहेर आली. ज्याच्यासोबत पार्वती मातेचं युद्ध 5000 वर्ष चाललं होतं. म्हणजे किती उग्र स्वरूप असेल देवीचं. आणि अशा ठिकाणी देवी जाऊ शकते जिथे कुठलीही सकारात्मक ऊर्जा पोहोचत नाही. किंवा तुम्हाला कुणाला आजकाल बरेच लोक असं करतात की पिशाचिनी साधना करतात, योगिनी साधना करतात. तर ते करणं किती भयंकर असतं, त्याचे विपरीत परिणाम किती होतात हे पण मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि शेअर करेल. तर कधीही देवतांची साधना करा, कारण देवता उग्र स्वरूपात जरी असला तरी देवता कधीही आपल्या भक्ताचं नुकसान करत नाही. फक्त साधनेचा विधी, साधनेचा मंत्र तुमचा योग्य असावा. आणि माणसाने साधना तेव्हाच करावी जेव्हा तुम्ही साधना करायला सक्षम आहात, किंवा तुम्ही बऱ्याच काळांपासनं, वर्षांपासनं मंत्र करतायत, तंत्र करतायत, तेव्हा या साधनेमध्ये किंवा अशा उग्र शक्तींच्या साधनेमध्ये तुम्ही प्रवेश करा. बिना गुरु आज्ञेचं, बिना अनुभवाचं कुठल्याही अचानक उग्र देवतांच्या साधना करू नयेत. पण लोकांना या देवीची माहिती असावी म्हणून मला वाटलं की ह्या मेलेडी देवीचं मी तुम्हाला आज माहिती द्यावी की अशीही एक उग्र देवी आहे की आपल्या भक्तांचं भलं करण्यासाठी त्वरित उत्पन्न होते, त्वरित त्यांना सर्व बाधेतनं बाहेर काढते. फक्त योग्य साधना, योग्य मंत्र आणि योग्य विधी आली पाहिजे. आणि नसेल साधना करणं जमत तर देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही देवीचं दर्शन जरी घेतलं तरी कुठेतरी तुमची बाधा कमी व्हायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ.